आज आपण अगदी सोप्या पद्धतीने अळूच्या वड्या कशा बनवायच्या आहे ते पाहणार आहोत। मी स्वच्छ पानं धुवून घेतलेली आहेत आणि पुसून घेतलेले आहेत। त्यात आपण बारीक कट करून घेऊया। अगदी सोपी पद्धत आहे आणि 10 मिनिटाच्या आत तयार होणारे ही रेसिपी आहे। चला तर मग कशी बनवायची आहे ते आता आपण पाहणार आहोत। मी कट केलेली पानं जी आहेत ते एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत। त्यानंतर आता त्यामध्ये आपण कोथिंबीर टाकायची आहे। तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाका, भरपूर टाकले तरी काही हरकत नाही, छान लागतात वड्या। खलबत्त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। कोथिंबीरच्या काड्या आहेत ॲक्च्युली, 2 हिरव्या मिरच्या, 3 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत, थोडेसे जिरे आणि थोडासा ओवा टाकून घेतलेला आहे आणि थोडं मीठ टाकलेलं आहे। आता हे आपण व्यवस्थित बारीक वाटून घेऊया आणि ते जे मिश्रण तयार केलेलं आहे ते आता आपण कोथिंबीर आणि त्या पानांच्या याच्यावर टाकून घेऊ आणि त्यानंतर 1.5 वाटी मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर 4 ते 5 चमचे मी तीळ टाकलेले आहेत आणि त्यानंतर लिंबाचा रस घातलेला आहे। अर्ध्या लिंबाचा रस आहे, 1 चमचा लाल तिखट, कारण आपण अगोदर हिरवी मिरची टाकलेली होती म्हणून थोडं कमी टाकलेलं आहे आणि थोडीशी हळद टाकलेली आहे। आता ते व्यवस्थित आपण हलवून घेऊया आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। खूप पातळ पण करायचं नाही आणि अगदी घट्टसुद्धा करायचं नाही, आपल्याला मीडियम पीठ तयार करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मी त्याचे 2 गोळे तयार केलेले आहेत। आता व्यवस्थित रोल तयार करून घेऊ आपण तुमच्या आवडीनुसार, म्हणजे छोटा मोठा जसा पाहिजे तसा। आणि आता ते वाफवून घेऊया आपण। खाली पाणी टाकून पातेल्यामध्ये त्यात थोडंसं लिंबू टाकलेलं आहे आणि वरती गाळणीला व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे आणि ते जे आपण रोल केलेले आहेत ते आता त्यावर ठेवून 15 ते 20 मिनिट आपण व्यवस्थित वाफवून घेऊया। आपले रोल मस्त असे वाफून तयार झालेले आहेत। थंड करायला ठेवू आणि तोपर्यंत आता आपण ताकाची कढी करून घेऊया। हे कॉम्बिनेशन एवढं मस्त आहे ना। 2 चमचे मी डाळीचं पीठ टाकलेलं आहे, आलं लसूण आणि कढीपत्त्याची पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि आता ते व्यवस्थित आपण छान फेटून घेऊया। जसं लागेल तसं पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा, व्यवस्थित आता अळूच्या वड्या थंड झालेल्या आहेत, तोपर्यंत आपण कढी तयार करून घेऊया। तेल गरम झालेलं आहे, पातेल्यामध्ये मी मोहरी टाकलेली आहे, हिंग टाकलेला आहे आणि कढीपत्ता टाकलेला आहे। थोडासा 2 पाकळ्या लसूण टाकलेला आहे, 2 हिरव्या मिरच्या कट करून टाकलेल्या आहेत। आता हे व्यवस्थित हलवून घेऊया आणि त्यामध्ये हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर आणि आलं ही जी पेस्ट तयार केलेली होती ती टाकलेली आहे आणि 3 लवंग टाकलेले आहेत मी। थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे, व्यवस्थित हलवून घ्यायचं फोडणी आणि आता त्यानंतर आपण जे दह्याचं मिश्रण तयार केलेलं होतं ना डाळीचं पीठ टाकून, ते टाकून घेऊया। हळद तेलामध्ये टाकल्यामुळे ना कढीला खूप सुंदर असा कलर येतो। तुम्ही बघा, उकळल्यावर पण मी दाखवेन तुम्हाला, इतका सुंदर कलर येतो ना कढीला, मस्त लागते चवीला। आणि त्यामध्ये ना लवंग टाकायला विसरू नका, जास्त नाही टाकायची, 1 किंवा 2 टाकायचे आहे। आपण चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे आणि वरतून थोडेसे जिरे टाकलेले आहेत। हे जे रोल आहे थंड झालेले आहेत। आता आपण व्यवस्थित वड्या कट करून घेऊया। बघा तुम्ही किती छान तयार झालेल्या आहेत। व्यवस्थित तळून घ्यायचे आहे। तुम्हाला जर म्हणजे ऑफिसला जायचं असेल, वेळ नसेल, तर हा पर्याय एकदम मस्त आहे, कारण आपल्याला पानं जोडून त्याच्यावर पीठ लावून वगैरे जास्त वेळ जातो, वेळखाऊ आहे ते। त्यामुळे ही पद्धत जी आहे ना ती एकदम सोपी आहे। पटपट व्यवस्थित कट करून घ्यायची पानं आणि त्यामध्ये सर्व साहित्य टाकायचं आहे आणि छान तयार करून घ्यायचं। बघा, एकदम सोपी आणि मस्त अशी रेसिपी आहे, फास्ट होते आणि चवीला सेम लागते, काही म्हणजे फरक पडत नाही, एकदम मस्त अशी लागते। तुम्ही बघू शकता किती छान वड्या तयार झालेल्या आहेत। आता यासोबत मी मस्त अशी नाचणीची भाकरी तयार करत आहे। मी तुम्हाला मागे पीठ वाफून वगैरे कशी तयार करायची ती सांगितली होती आणि आता ही जशी आपण ज्वारीची भाकरी तयार करतो ना, अगदी त्याप्रमाणे तयार केलेली आहे। मस्त आता आपण प्लेटिंग तयार करून घेऊया।
कॉम्बिनेशन ना ताकाची कढी, वड्या आणि भाकरी एकदम भारी असं आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. कारण आता उन्हाळा येत आहे, त्यामुळे कढी आणि नाचणीची जी भाकरी आहे ना ती खूप छान लागते आणि थंड असते हे, त्यामुळे ना खायला पण एकदम मस्त आहे. लंचमध्ये तुम्ही हे ट्राय करू शकता. तुम्ही बघा भाकरी किती छान तयार झालेली आहे. तुम्हाला सर्वांना आजची रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच मस्त मस्त रेसिपींसोबत परत पुन्हा भेटूया. बाय.